आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात होणार आहे। धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईचा मुद्दा आता चर्चेमध्ये येण्याची शक्यता आहे। दोन मंत्र्यांवरील आरोपानंतरच्या बैठकीला एक वेगळं महत्त्व आता आलं। मसाजोगच्या अन्नत्याग आंदोलनाचा मुद्दाही उपस्थित होणार आहे। महायुतीच्या मंत्रातील समन्वयाबाबतीत सुद्धा यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे। या कॅबिनेट बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडलेत। सुशांत, आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे। एकीकडे पाहतोय राज्यातल्या महायुतीच्या नेत्यांवरती काय आरोप आहेत। धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात काही या आरोपांच्या नंतर बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते का? करण, आपण जर बघितलं असेल तर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आल्यानंतर खऱ्या अर्थाने या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मात्र या बैठकीला धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे आले नाहीत। आपण जर बघितलं असेल तर दोन्ही नेत्यांवर आरोप झाले आणि माणिकराव कोकाटे यांच्या निर्णय जो आहे तो अगदी सुशांत, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी मागच्या 2-2.5 महिन्यांपासून दबाव आहे, तर माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे। त्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या बाबतीत या बैठकीमध्ये काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे।